मराठ्यांच्या या वाघाचं अभूतपूर्व असं स्वागत या गंगाखेडच्या नगरीमध्ये पाहायला मिळतंय। आपल्या माता माऊल्यांच्या वतीनं औक्षण मराठ्यांच्या या वाघाचं गंगाखेडच्या या नगरीमध्ये होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मोबाईलचे टॉर्च सगळ्यांनी ऑन करायचे, सगळ्यांनी ऑन करायचे। मनोज दादांचं भाषण होईपर्यंत सगळ्यांनी मोबाईलचे टॉर्च ऑन करायचे। आपली उपस्थिती, लक्षणीय उपस्थिती आपल्याला समस्त महाराष्ट्रवासियांना दाखवून द्यायची आहे। मनोज दादांचं अभूतपूर्व असं स्वागत या गंगाखेडच्या मातीमध्ये मराठ्यांच्या माऊलींच्या माध्यमातून, त्यांच्या या लेखकांच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या या गंगाखेडमध्ये या ठिकाणी होत आहे। मनोज दादा मनोज दादांच्या वतीने होत आणि यानंतर मनोज दादांचं लगेच स्वागत होणार आहे। मनोज दादांना अभिमान वाटतोय धनगर समाजाचं मनोज दादांचं स्वागत या गंगाखेडच्या वतीने स्वागत होते। सुरेश दादा बनगर आणि त्यांचे सर्व सहकारी यांना विनंती आहे आपण मनोज दादांच्या स्वागतासाठी समोर यायचं आहे। धनगर समाजाच्या वतीने मनोज दादा, धनगर समाजाच्या वतीने आपलं स्वागत या गंगाखेडच्या मातीमध्ये होत आहे। चौंडीला ज्यांनी उपोषण केलं, धनगर समाजाला एसटीतून आरक्षण मिळावं यासाठी चौंडीला ज्यांनी उपोषण केलं ते सुरेश दादा बनगर आणि त्यांचे सर्व सहकारी यानंतर आपलं स्वागत करतायत। काठी, घोंगडी आणि फेटा बांधून मनोज दादांचं स्वागत धनगर समाजाच्या वतीने यानंतर होत आहे। सुरेश दादा बनगर आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी दादा दोन सत्कार आहेत। मनोज जरांगे पाटील यांचा सत्कार करण्यासाठी मी धनगर समाजाचे नेते काय झालं बनगर, सुरेश दादा बनगर बर मुस्लिम समाजाच्या बांधवांनी या ठिकाणी वर यायचंय नावाचा हो खाली यायला तर तुम्ही करता करू नका, तुम्ही शांत बसा सगळे, खालून काय सांगू नका मला माहिती आहे स्टेजवर। चला बाकीचे चला खाली, चला खाली, चला खाली, चला हो रे खाली चला तुम्ही। दादांचं लगेच स्वागत होतंय। धनगर समाजाचे जे बांधव आहेत त्यांना विनंती आहे लगेच वर या आणि मुस्लिम समाजाचे सुद्धा जे बांधव दादांचं स्वागत करणार आहेत गंगाखेडच्या मातीत त्यांना विनंती आहे लगेच वरती या। धनगर समाजाचे सुरेश दादा बनगर आणि त्यांच्या सर्व सहकारी दादांना मला सांगताना अभिमान वाटतो। धनगर समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण करणारे सुरेश दादा बनगर, चौंडीला ज्यांनी उपोषण केलं होतं ते आणि त्यांचे सर्व सहकारी आपलं स्वागत करतात। आणि यानंतर गंगाखेड येथील मुस्लिम समाजाच्या वतीनं मनोज दादांचं स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्तानं जमीर भाई, इस्माईल भाई, शब्बीर भाई, अशफाक भाई चाचा आणि त्यांचे सर्व सहकारी यांना विनंती आहे अधिकचा वेळ न दवडता लगेच स्टेजवर या आणि दादांचं स्वागत आपण करायचं आहे। सगळ्या या सहकार्यांना धनगर समाजाच्या आणि मुस्लिम समाजाच्या विनंती आहे जास्त वेळ घालू नका, स्टेजवर या। दादा आपल्या सगळ्यांमध्ये दाखल झालेले आहेत। मराठ्यांच्या या वाघाचं स्वागत आपल्या सगळ्यांना अभूतपूर्व अशा पद्धतीने गंगाखेडच्या या मातीमध्ये करायचंय। सगळे स्टेजवर शांततेत बसतील, लगेच समोर या स्वागतासाठी सगळे समोर या। मुस्लिम समाज बांधव या सभेसाठी 1000 मुस्लिम समाजांनी पार्किंगची व्यवस्था केली, पार्किंगची व्यवस्था सगळे पार्किंगची व्यवस्था या मुस्लिम समाजांनी केली आहे। या सगळ्या मुस्लिम समाज बांधवांचं स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण करतो आहोत। त्यांच्या वतीने मनोज दादांचं स्वागत लगेच आपण करायचं आहे। सगळ्या मुस्लिम समाज बांधवांना विनंती आहे, कॅमेरावाले समोर सगळ्यांना विनंती आहे शांतता बाळगायची आहे। मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने दादांचं अभूतपूर्व स्वागत या ठिकाणी होत आहे। शिवछत्रपतींच्या सोबत सुद्धा हाच माझा मुस्लिम समाज, मोहल्ले से आई ये पुकार, हम भी शुभा के सरदार म्हणत शिवछत्रपतींच्या स्वराज्याच्या कामी आपलं योगदान देताना आपल्याला पाहायला प्राप्त होत होता। बाकीचे मंडळी फोटोसाठी आग्रह कुणी धरू नका, शांतता बाळगा, टाळ्यांचा गजर करा। गंगाखेडच्या मुस्लिम समाजाकडून मराठ्यांच्या वाघाचं स्वागत होत आहे। गंगाखेडच्या मुस्लिम समाज बांधवांकडून मराठ्यांच्या वाघाचं स्वागत होतंय, धनगर समाज बांधवांकडून मराठ्यांच्या या वाघाचं स्वागत होत आहे। बाकीची मंडळी, बाकीचे कुणी थांबू नका, लगेच खाली जायचंय, बाकीचे कुणीच थांबणार नाही, बाकीचं लगेच खाली चला लगेच
सगळे लगेच खाली निघायचं आहे. सगळे लाईटी समोरच्या बंद करा. समोरच्या लाईटी बंद करा. दिसत नाही त्यांना काही. समोरचं लाईटी बंद करा. धनगर समाजाचे नेते सुरेशदादा बनकर यांनी मुस्लिम समाजाचे बांधव खाली गेल्यानंतर वर यायचे. चलो जमीर भाई, चलो चलो उस्मान भाई. मुस्लिम समाज बांधवांच्या वतीनं झाल्यानंतर लगेच धनगर समाजाचे नेते सुरेशदादा बनकर आणि त्यांचे सहकारी पटकन वर या. सुरेशदादा आणि त्यांचे सहकारी पटकन वरती या. धनगर समाजाच्या वतीनं काठी, घोंगडी आणि फेटा बांधून मनोजजी जरांगे पाटील यांचं स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्तानं होतंय. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील, गोदाकाठचा हा योद्धा मराठ्यांच्या आरक्षणासाठी सर्वस्व पणाला लावताना आपल्याला पाहायला मिळतोय. टाळ्यांचा गजर आपण सगळ्यांनी करायचा आहे. मराठ्यांच्या या वाघासाठी आपल्या सर्वांनी टाळ्यांचा गजर या ठिकाणी करायचा आहे. मराठ्यांच्या या वाघाचं स्वागत होत आहे. चला धनगर समाज बांधव लवकर वरती या. धनगर समाज बांधव वरती या. पटकन आपण मनोजदादांचं स्वागत करायचं. आपल्या सगळ्यांसाठी ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मनोजदादांच्या स्वागतासाठी धनगर समाज बांधवांना वरती घ्या लवकर. श्रीकांत दादा, धनगर समाज बांधव, बनगर साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी एका मिनिटाच्या आत स्टेजवरती येत आहेत. अतिशय उत्स्फूर्तपणे मनोजदादा आपल्या स्वागतासाठी ते या ठिकाणी सज्ज आहेत. चौंडीला धनगर समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण करणारे बनगर साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी अतिशय अभूतपूर्व पद्धतीने मनोजदादांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी सज्ज झालेत. मनोजदादांना विनंती आहे त्यांच्या स्वागताचा स्वीकार आपण या ठिकाणी करायचा आहे. चला सगळे लवकर चला. एकदा आपण घोषणा देऊयात. एक मराठा, कोटी मराठा झालाय आता. एक मराठा, एक मराठा. पाठीमागचे हात वरती करा. एक मराठा. धन्यवाद. आपल्या सर्वांचं मनापासून आभार या निमित्तानं व्यक्त केले जात आहेत. मनोज दादा आपल्यामध्ये दाखल झालेत. काही सेकंदात त्यांचं मनोगत आपल्याला ऐकायचंय. गोदाकाठचा हा ढाण्या वाघ व्यवस्थेच्या छाताडावर बसून मराठ्यांचं आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास महाराष्ट्रातल्या समस्त मराठ्यांच्या मनात निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मराठ्यांचा हा वाघ आपल्यामध्ये दाखल झालाय. जास्तीचं कोणी स्टेजवर येऊ नका. जास्तीचं कोणी येऊ नका. फोटोसाठी कोणी आग्रह धरायचं नाही. लगेच सत्कार झाला की खाली जायचंय. सगळ्यांना विनंती आहे. सत्कार झाला की खाली जायचंय. सगळ्यांना विनंती आहे. फोटो उस्तर लाईट द्या. फोटो उस्तर लाईट द्या. दुसऱ्या माईकचं सेल फोटो उस्तर लाईट द्या. फोटो उस्तर आपण लाईट द्या. फोटो उस्तर लाईट द्या. समोरची लाईट द्या. समोरची लाईट द्या. फोटो उस्तर. फोटो झाला. दादांच्या हाती माईक दिलं की लगेच लाईट बंद करायची आहे. दादांच्या हाती माईक दिलं की लगेच लाईट बंद करायची आहे. दादांचं अतिशय विशाल अशा संख्येनं या नगरीत स्वागत या ठिकाणी झालंय. गोदामाई घेऊन येते. टाळ्यांचा गजर करा. हात उंचावून एकदा दादांच्या स्वागतासाठी. मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो. मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो. मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो. आपण सर्वजण मनोजजी जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत. धनगर समाज बांधवांच्या वतीनं अतिशय अभूतपूर्व असं स्वागत झालंय. सगळे लगेच खाली जातील. कोणी आता थांबायचं नाही. सगळे लगेच खाली जा. स्टेजवर एकही माणूस दिसता कामा नाही. मनोज दादांच्या शिवाय यानंतर स्टेजवर कोणी दिसणार नाही. मनोज दादांच्या शिवाय यानंतर स्टेजवर कोणी दिसणार नाही. सगळे खाली चला. खाली चला. फोटोवाले, सेल्फीवाले, प्रशासनाची मंडळी सगळ्यांना खाली घेऊन जा. यानंतर महाराष्ट्राच्या ढाण्या वाघाला आपल्याला ऐकायचंय. हात उंचावून टाळ्यांचा गजर करा आणि मनोज दादांना विनंती करा. आपण मनोज दादांचं स्वागत करायचंय. मनोज जरांगे पाटील.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय, गंगाखेड आणि गंगाखेड परिसरातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय. पालम, गंगाखेड, आणखीन पूर्णा तीनही तालुक्यातल्या बांधवांना मानाचा जय शिवराय. आपणही दाखवून दिलं महाराष्ट्रातला मराठा समाज जसा करोडोच्या संख्येनं कानाकोपऱ्यातून एकत्र आला, आम्हीही कोणापेक्षा कमी नाहीत हे तुम्ही दाखवून दिलं. आज या ग्राउंड मध्ये नजर पुरत नाही तिथपर्यंत विराट संख्येनं मराठा समाज जमला, त्याबद्दल तुमचं मनापासून कौतुक. मराठा समाज ताकदीनं एकत्र आला स्वतःच्या मुलाच्या न्यायासाठी. काय आवाज होते रे? आत्ताच थोडंच जायचंय आपल्याला. मराठा समाजानं मराठा आरक्षणासाठी लढा उभा केला. एकदाच खाली बसा बरं, मग बडबड बंद होईल तुमची. नाही खाली बसान वर बसान करून करून तुम्ही नुसता आरडा करता. मराठा आरक्षणाची लढाई मराठा समाजाच्या पोराला न्याय मिळावा म्हणून सुरू झाली. ही साधी सोपी नव्हती. अनेक वर्षापासून आणि अनेक दशकापासून ही कुठं थांबणार आहे? आरक्षण नेमकं कुठं हे मराठ्यांच्या लक्षात येत नव्हतं. मराठ्यांनी शोध मोहीमच सुरू केली. मराठ्यांचं आरक्षण नेमकं कुठं आहे हे शोधायला सुरुवात केली. प्रत्येक वेळेस आंदोलन व्हायची, मराठा ताकदीनं एकत्र यायचा, पण विजयाच्या जवळ आलं की विजय हुलकणी देऊन जायचा. नेमकं पाणी कुठं मुरतंय लक्षात येईना. मराठा आरक्षणाला असताना का मिळत नाही हे मराठ्यांच्या लक्षात येईना. मराठ्यांच्या बापजाद्यानं रात्रंदिवस कष्ट करायचे आणि पोरं शिकवायचे. एकदाच काय करायचं कर, एक तर कायम बंद कर, नाही तर लगेच सुरू ठेव. मग माया मध्ये असं बंद चालू केलं की माया जातं ध्यानात. मग मी तुलाच विचारीन कुठं आलं तर सांग, कारण मी काय कॅसेट नाही टाकले की सुरू व्हायला. मी काय त्याच्यासारखं पिशेत कागद घेऊन हिंडत नाही. मराठा समाजाच्या लक्षात येईना मराठ्यांच्या मायबापानं रात्रंदिवस कष्ट करायचे आणि पोरं शिकवायचे. पोराचं स्वप्न एकच आणि बापाचं हे तेच. पोरगा जर शिकलं तर मी राब रात्रंदिवस राबलोय याचा चीज होईल. माय बापाला वाटायचं माझं जर पोरगा शिकलं ना अधिकारी झालं, माझ्या वाट्याला जे कष्ट आलं ते माझ्या लेकराच्या वाट्याला नाही आलं पाहिजे. माय बापानं कधी पायाला चप्पल घेतली नाही की पोटाला पोटभर खाल्लं नाही. अंगाला कपडे पण नाही घेतले पण लेकरं शिकवले. पोटाला चिमटा घेऊन एक एक रुपया मागे ठेवला आणि पोरं शिकवले. माझंही लेकरू अधिकारी बनाल,
हे स्वप्न मायबापानं बघितलं, परंतु या आरक्षणानं घात केला आणि मराठ्यांचे पोरं लाखोनं सुशिक्षित बेकार व्हायला लागले. 1% जर पोरगा हुकलं तर घरापर्यंत रडत यायला लागलं. अधिकारीही बनायला तयार नाही. ह्या वेदना ज्याचं पोरग 1% हुकलं त्या मायबापाला फक्त एकदा जाऊन विचारा त्याचं किती जळतंय. तुम्हाला बोलायला काय होतं? आमच्या मायबापाची उभे हयात कष्ट करण्यात जाती आणि पोरं शिकवण्यात जाती. तुम्हाला बोलायला सोपं आहे, परंतु माझ्या बाप दादाला माहिती उन्हात कसं करावं लागतं काय करतात मग त्याची जाणीव. तुम्ही सहज बा काय रे तुमचं दोघा तिघाचं चल, नाही तर व्हा बाहेर तिकडं. आरक्षण भेटलं तुम्हाला मग गप्प बसा ना. लय बुळबुळ मराठीच पोरायची दमत निघत नाही आणला. मी मुंबईला जायचं म्हणलं नाही तरच म्हणते चला मुंबईला, दमच नाही आणला. अरे बाबा हो, आणि मी काव्य मराठ्यांनी कळून दिलं नाही म्हणूनच आंदोलन इथं आलंय. कळून तर द्यायचं नाही काय करायचं ती. 70 वर्षे आपल्या 70 वर्षापूर्वी अगोदरच्या 100 वर्षापूर्वीच्या मराठ्यांच्या आरक्षणाला नोंदी दिल्या. यांनी आपल्या मराठा आरक्षणाच्या असलेल्या नोंदी आणि मराठा नाही म्हणून सांगितलं पडल्या. हेच आरक्षण जर 70 वर्षापूर्वी दिलं असतं तर जगाच्या पाठीवर मराठा प्रगत जात म्हणून 1 नंबरला जगात राहिली असती. आमच्यावरती जाणून बुजून अन्याय केला गेला. काहीही कारण नसताना सरकारने काढूपणा आणि मराठ्यांनी विश्वास ठेवला मराठ्यांचा घात. त्यांनी नाही म्हणायचं आणि आपण विश्वास ठेवायचा. अशा 7 मराठ्यांच्या पोरांचा बरबाद झाला. कोण प्रश्न आपल्या पुढे उभा राहिला. लेकरांचा आक्रोश कानापर्यंत ऐकायला यायला लागला. लेकर उच्च शिक्षणात जाईनात, त्यांना केंद्रीय कॉलेजही मिळानात, त्या पोरांना नोकऱ्याही लागणार. आणि मग मराठ्यांच्या लक्षात आलं आता अवघड झालं. परिस्थिती हाताच्या बाहेर गेली. पोरं आत्महत्या करायला लागले. पोरांचा त्रास आणि वेदना बघावं सुद्धा वाटत नाही. एकदा जर एका पर्यंत रडत जर आलं तर बापाचा काळीच कापल्यासारखं व्हायला लागलंय. बापही मुलाकडे बघत नाही आणि मुलगाही बापाच्या चेहऱ्याकडे बघत नाही. कारण दोघाच्याही स्वप्नाची राखरांगोळी त्या दिवशी झाली. पोरांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं फक्त या आरक्षणापायी. आरक्षण नेमकं कुठं आहे हे शोधायला मराठ्यांनी सुरुवात केली आणि मराठ्यांच्या लक्षात आलं मराठ्यांचं आरक्षण ओबीसी आरक्षणामध्येच आहे, ते आता मिळवायचं. आज माय बापा हो 54 लाख मराठ्यांच्या नोंदी या राज्यात मिळाल्या. 54 लाख ही साधा सोपा आकडा नाही. मराठा आणि कुणबी एकाचे सिद्ध करायला खूप झालं. कुणाच्या का होईना लेकराच्या घरात आरक्षणामुळे आयुष्याची भाकरी गेली याचा आनंद असू द्या. 54 लाख नोंदी मिळाल्यात. आज 54 लाख मराठ्यांच्या घरात आरक्षण गेलंय. हा झालेला विजय मराठ्यांचाच आहे, महाराष्ट्रातल्या दुसरा कोणाचा नाही. हे तुमच्या एकजुटीचा विजय. आता यापूर्वी गिरीश महाजन साहेबाचं आणि आपलं ठरलं होतं या अगोदरच्या 40 दिवसात आपण त्यांना दिल ते 4 दिवस. तुम्हाला वेळ आहे ना?
कारण आरक्षण सांगणं खूप गरजेचं आहे आणि ज्यांनी ज्यांनी आरक्षण समजून घेतलं ती जातच सुधारलेली. आपण समजून नाही घेतलं, नुसता गोंधळ घातला, आरडा वरडा कामन धामाचा नुसते बोंबलं देत, सरक पुढून सरक मागून बस खाली. काय वस्तूर खाली, जे पाहिजे ते घ्यायना, जिथं भविष्य ते लक्षात येणार. तुम्हाला थंडी तर नाही वाजायला लागली? हो म्हणून मागच्याला आवाज येतोय का? मागच्याला थंडी वाजते का? अरे मागच्या काहीच मनात तुमच्या नोंदी मिळाल्या काय? मग चलून दे. हा 1 वाजता मग कार्यक्रम होईल ना. पाठीमागच्या 40 दिवसात सरकारचं आणि आपलं ठरलं. मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांच्या वतीनं शिष्टमंडळ आपल्याकडे आलं, 11 मंत्र्यांचं. त्यांनी सांगितलं 4 दिवसात कायदा पारित होणार नाही. तुमच्या मागणीप्रमाणे जर तुम्हाला आरक्षण मराठ्यांना द्यायचं असलं तुम्हाला 1 महिन्याचा वेळ द्यावा लागेल. मराठ्यांनी 40 दिवस दिले. म्हणणं एवढंच होतं, कायदा जर पारित करायचा असला तर त्याला आधार लागतो, आधाराशिवाय कायदा पारित होत नाही. आणि आधार घेण्यासाठी आम्हाला समिती गठीत करावी लागेल. मराठ्यांनी 30च्या ऐवजी त्यांना 40 दिवस दिले. नोंदी मिळाल्या. प्रथम अहवाल समितीनं सरकारला सादर केला, तरीही कायदा पारित केला नाही. त्यानंतर पुन्हा दुसरे मंत्री आले, स्वतः मुख्यमंत्री आले. सगळ्यांनी मिळून सांगितलं की तुम्ही 2 महिन्याचा आणखी वेळ द्या, तुमच्या मागणीप्रमाणे मराठ्यांना आरक्षण देऊ. 24 डिसेंबर पर्यंत 2 महिने आपण त्यांना वेळ दिला. त्यांना आधारच हवा होता. 54 लाख नोंदी मिळाल्या. या नोंदीचा अहवाल बनून कायदा पारित करण्यासाठी आधार म्हणून घेऊन कायदा पारित मराठ्यांना महाराष्ट्रातले आरक्षण देण्यासाठी कायदा पारित करण्याचं ठरलं होतं. अडचण काय झाली माहित नाही. ठरवलं तुम्हीच, वेळ तुम्हीच घेतला. पाठीमागच्या वेळेस तुम्ही म्हणला होतात सध्या विधानसभा नाहीये, कायदा पारित करणं जड जाईल. आता काय अडचण? या दिलेल्या वेळेत तर 3 कायदे मंडळ ऍक्टिव्ह होते. अधिवेशन सुरू होतं. अहवालही तुम्ही दुसरा स्वीकारलाय. कायदा पारित करायला अडचण काय? याचं उत्तर सरकारकडे नाही. उपोषण सोडताना त्यांचं आणि आपलं ठरलं. पर्यायी शब्द द्या. आपण 4 पर्यायी शब्द दिले. ठरलं असं होतं, मायबापा होतं, मला माहित असावं म्हणून सांगतो. कारण ही लढाई मी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आहे म्हणून तुम्हाला सांगतोय. उद्या मी असल नसल मला माहित नाही, म्हणून तुम्हाला सांगून ठेवतोय, सावध राहा. आता बेसावध राहू नका. ही शेवटचाच लढाई. आता पारची लढाई. पुन्हा पुन्हा आता लढाई नाही लढायची. ही पहिला आणि शेवटचा लढा. त्यांचं आणि आपलं 4 शब्दावर ठरलं. त्यांच्या सोबत होते कायदा बनवणारे सगळे सदस्य, जे सरकार चालवते ते मंत्री, त्यांच्या सोबत होते आयोगाचे अध्यक्ष, त्यांच्या सोबत होते जज, त्यांच्या सोबत होते कायदा तज्ञ, त्यांच्या सोबत होते घटना तज्ञ आणि अभ्यासक सुद्धा. कायदा कसा पारित करावा आणि त्याला आधार का द्यावा याचेही अभ्यासक होते. ठरलं असं, ज्याची नोंद मिळाली 1967 अगोदरची त्यानंतरची, त्याचा सर्व परिवाराला त्या एका नोंदीवर लाभ द्या असं त्याची नोंद मिळाली. 4 सदस्य असो जो किंवा 5, लाभ त्याच्या सर्व परिवारातील नातेवाईकांना द्यायचा. दुसरा शब्द ठरला, ज्याची नोंद मिळाली त्याचे रक्ताचे सगळे सोयरे
आणि उपोषण सुटलं. आणखीन 2 शब्द राहिले, ते कोणचे आहेत तुम्हाला 23 तारखेच्या नंतर सांगत. काल सरकारच्या वतीनं शिष्टमंडळ आलं मंत्रिमंडळाचं. त्यांनी सांगितलं आम्ही विधानसभेच्या पटलावरती हा विषय घेतलाय. म्हणलं मराठ्यांनी त्याचं कौतुक सुद्धा केलंय, पण आम्हाला स्पष्ट सांगा नेमकं लाभ मिळणार कसा. त्यांनी सांगितलं ज्याची नोंद मिळाली त्याच्या सगळ्या रक्ताच्या नातेवाईकांना याचा लाभ मिळणार. मग 2 असो किंवा 500 माणसं असो, 67 पासूनची एकाच नोंदीवरती कितीही माणसं असो त्याच्या सगळ्या परिवारातल्या लोकांना आतापर्यंत लाभ मिळणार. म्हणलं ते झालं नातेवाईकाचं, पण सगळ्या सोयऱ्याचं. ते म्हणलं मग ते त्याचा सगळा सोयराचे. म्हणलं कोण? ते म्हणले ज्याची नोंद मिळाली त्याच्या जर चुलत्याला आणि पुतण्याला मिळालं तेव्हा त्याचा सोयराच. म्हणलं तुम्ही महाराष्ट्रात भारतात का भारताच्या बाहेर? मला सांगा, चुलता पुतण्या हे सोयरे असतात का? म्हणलं तुम्हाला येडं समजायला लागले काय? का मला काहीच कळत नाही, मला काय गोळ्या सुरू आहेत का? नाही म्हणलं ते काय झालं बरं का, खरं सांगाव का? म्हणलं खरं सांग. ते म्हणे त्यांच्याकडून आज्ञानात ते शब्द घेण्यात आला. म्हणलं आज्ञानात? हे काय चड्डीत हागत आहे का? मागं नाही बोलत, तोंडवर बोललोय. अरे मंत्री आहेत, कायदा चालवतेत, संविधानाची शपथ घेतली, तिने कायदे मंडळ ते चालवतेत, राज्याचं पालकत्व त्यांच्याकडे आहे. एका शब्दावर 1 घंटा चर्चा झाली. एका शब्दावर 1 घंटा म्हणजे 4 शब्दावर 4 घंटे सलग चर्चा सुरू होती. आणि अचानक कसं काय घेतला? अज्ञानात. आणि अज्ञानाला कोण बारीक होतं त्यातलं? कोणीच नाही ना, माझ्यापेक्षा टपारीचे सगळे. मग अज्ञानात कसं काय घेतला? समजा त्यांचं म्हणणं असं होतं माझी नोंद मिळाली, माझी, तर सगळे सोयरे म्हणजे कोण माहिती आहे का? मा भाव, मा पुतण्या, हे मग सगळे सोयरे. अरे म्हणलं ते नातेवाईक होत असते रक्ताचे, काका, चुलता, चुलती. हो राव म्हणले ते तसं असतं काय? आणि म्हणलं मग कसं असतं? तुम्ही चर्चा ऐकलं नाही का? लाईव्ह आपलं सगळं टीव्ही पुढेच असतं. आडोंगे फडोंगे जात नसतो आपण. ते मला एकदा म्हणले ते कोपऱ्यात चला. मला कोपऱ्या फेपऱ्यात येत असतं म्हणलं मी. काय बोलायचं? इथं बोलत नाही तर व्यासपीठात खाली व्हायचं. कारण हे पवित्र व्यासपीठ आहे मराठ्यांचं. इथं सांगायचं काय सांगायचं ते, आडोंगे फेडोंगे नाही. आणि मी या समाजाला मायबाप मानलाय. माझा परिवार हा समाज आहे. आमचं नातं माय लेकराचं झालं. मी तुमच्या लेकरासाठी लढतोय, मरायला सुद्धा तयारी हटणार नाही. मी माझा समाजालाच परिवार मानलंय. मग जर त्या समाजाला मायबाप मानलं, त्या समाजाशी गद्दारी करणारी पैदास माझी नाही. यांची अडचणच एक आहे, मी त्यांना मॅनेज होत नाही. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे त्यांचा तेव. कारण मन पैशाचं काय जमत नाही, पदाचं मग जमत नाही, आणि इंग्लिशचं मग कवाच जमलं नाही. आणि ते म्हणले भाई 3 नाही म्हणल्यावर मग आरक्षणात द्यावं लागेल. म्हणलं मग तच असतं आपलं. मराठ्यांच्या जीवाशी किती दिवस खेळायचं हे मराठ्यांनी समजून घेतलं पाहिजे. आणि पुढे होऊन काम करणाऱ्यांनी सुद्धा. मराठ्यांच्या गळात आता फाशीचा फंदा नाही द्यायचा, आता लढायचं आणि मराठ्यांना न्याय द्यायचा. मी माझं पूर्ण जीवन या समाजासाठी अर्पण केलंय, सगळं जीवन. आज 4-5 महिने झाले मी आज माझ्या उंबऱ्याला सुद्धा शिवलो नाही, कारण शिवणार सुद्धा नाही. कारण मी माझ्या कुटुंबाला आधी नाही मानत. लोकांचा उलट आहे, आधी कुटुंब मग समाज. माझं त्यापेक्षा उलट आहे, आधी समाज मग कुटुंब. कारण मी खाऊन जगण्यासाठी नाही आलो. खाऊन तर कोणीही जगू शकतो. ज्या जातीत जन्मला त्या जातीचं मी देणं लागतो, त्यासाठीच मी उभं आयुष्य घातलं पाहिजे, हेच माझं स्वप्न आहे.
ज्या समाजासाठी जीवनाचं अर्पण केलं त्याच्याशी गद्दारी काय करायची आणि मला काय कमी या समाजात? तुम्ही मला माझ्या कुटुंबाची कधीच आठवण येऊ दिली नाही. माझ्या मायबापाचा हात माझ्या तोंडावरून फिरायचा तर तो तुम्ही फिरताय. मला काय मायबापाची कमी पडू दिली तुम्ही? म्हणून मी का तुमच्याशी गद्दारी कराल? माझं तरी स्वप्न कोणतं वाईट आहे? याचमुळे सरकार मला शत्रू मानायला लागलं. मी काय वाईट केलं? तुम्ही मला शत्रू मानायला लागलात. माझ्या मराठा समाजाच्या पोराच्या वेदना मी मांडल्या. माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराला आरक्षण द्या ही मी मागणी लावून धरली. माझ्या मराठ्यांच्या पोराचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला लागलाय. त्याला आरक्षण द्या ते मी होऊ देणार नाही ही मागणी मी मांडली. माझ्या मायबाप मराठ्यांना रात्रंदिवस काबाड कष्ट केलेत, पोरं शिकवलेत, वेळेप्रसंगी स्वतःच्या अंगावरचं आईने सोनं सुद्धा मोडलंय, पण लेकरं शिकवलेत. त्या लेकराला आरक्षण द्या आणि मोठं करा ही मागणी मी केली. काय वाईट केलं? मी कुठं कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन बोलतोय? ओबीसी आरक्षणात येण्यासाठी मराठ्यांनी सगळे निकष पूर्ण केलेत. ओबीसी प्रवर्गात एखाद्या जातीला जर यायचं असलं तर ती जात मागासिद्ध असावी लागते किंवा त्या जातीकडे शासकीय नोंदी असाव्या लागतात. मराठ्यांनी दोनही निकष पूर्ण केले. मराठा 12-13% मागासिद्ध झाला. मराठ्यांच्या शासकीय नोंदी आरक्षणात असलेल्या 54 लाख सापडल्यात. म्हणजे मराठा आणि कुणबी एकच याचेही पुरावे सापडले. आता मराठ्यांना आरक्षणात घ्या. झालं का तू? नोंदी सापडायला सांगितलं काय? नुसते फुकट चाळे घेणं नाही देणं नाही. का तो बोलतोय मोबाईलवर? मग काय चाललंय इकडं? मग लफडं वेगळंच आणि तू वेगळंच. आमचं दुरण टेकन आणि तो कुठं टेकी? तू आमचीच फजीत चालली मारण्याची. रात्रंदिवस झोपानात आम्ही. सरकारचे तर डोळे गेलेत, त्याला तर काही दिसाना. हे आमचे मराठ्यांचे मायबाप लेकरं घेऊन बसलेत 2-2, 5-5 वर्षाचे मांडीवर. माता मावल्या सुद्धा बसल्यात. जाणीव ठेवा सरकार जरा असाल जागे तर. आणि मला माहिती आहे तुम्ही जागेच आहेत. मी झोपत नाही तो तुम्ही टीव्ही बघतात, मला पक्क माहिती. हे विराट रूप पण एकदा बघा. आणि सभा नाहीये, ही सभा नाहीये. इथं आलेला प्रत्येक मराठा स्वतःच्या मुलाची आणि मुलाची वेदना घेऊन आलाय. तिला होणारा शिक्षणात नोकरीतला त्रास घेऊन आलाय. हिला सभा नका बघू. उन्हात वाऱ्यात पावसात थंडीत लोक अंगावर रग्या घेऊन बसायला लागलेत. हे काहीही दिलं ना तरीही बसू शकत नाहीत. त्यांच्या वेदना आहेत म्हणून इथं बसलेत. ही न्यायासाठी बसलेत. वेळी सरकारनं शहाणं व्हा, नसता किंमत मात्र तुम्हाला मोजावी लागणार आहे. आम्ही नाही थांबत. आम्ही कायद्याच्या बाहेर जाऊन नाही बोलत. आमच्या हक्काचं आरक्षण आम्ही मागतोय. तुम्ही मला शत्रू मानायला लागले. तुम्ही मला शत्रू मानत असाल तर मानू शकता. मी तुम्हाला मोजीत सुद्धा नाही, गिनीत सुद्धा नाही. कारण मी मरायला भेटत नाही. माझ्या गोरगरिबांच्या मराठ्यांना न्याय देण्यासाठी मी मरायला भेटत नाही आणि भेटणार सुद्धा नाही. मायबापा हो, फक्त तुमच्याकडे विनंती आहे, तुमच्यात फूट नका पडू देऊ. राजकारणाचं ऐकू नका. जातीपेक्षा मोठं राजकीय पक्षाच्या नेत्याला समजू नका. 70-75 वर्षात जे नेते मोठे केले आपल्याच बापजाद्याने केले. आपल्या बापजाद्याने आयुष्यभर यांचे पंपलेट चिटकिले. आपल्या बापजाद्याचं एकच स्वप्न होतं, कधी काळी माझ्या लेकराला जर गरज पडली तर हा मदतीला येईल, म्हणून यांना मोठं केलं. आज मराठ्यांच्या पोराला गरज पडली,
काय झालं? 9 वाजले काय? अरे लय अवघड कार्यक्रम आहे. 9च्या नंतर मी हातातच हात देत नाही. त्याने काय टाकलेली असते का कानू? ते हात धरलं तरी सोडित नाही. सोड म्हणलं तरी सोडित नाही. 7-8 फोटो मयच काढतो आणि मलाच घोडा लावतो. मायाच पायावर पाय देतो. मला मी जर म्हणलं अरे जरा पुढं सरक ना, त्याने असे टाकलेली ते काय मागं पुढं बघत नाही. त्याला जर म्हणलं ना थोडं पुढं सरक, दमदार ना जरा, तुला का दम नाही खाना काय, म्हणजे माझ फोटो काढून मलाच घोडी लावतो. त्याच्यामुळे मी 9च्या पुढे हातात हात द्यायचाच बंद केला. कारण ती त्याचीच तारा असते. त्याला खाली बस म्हणलं ते उभं राहतं. त्याला उभं राहत शेजारच्या 7-8 जणांना बेजार करतो होते बसल्या बायला खडे आणून. ते नावेला जाऊन त्याचा वाटा जात नाहीत. तुम्हाला खरं सांगू का? 2 कामं करा आयुष्यात. मराठा समाजासाठी इतकं लढा की एकदा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या लेकराला आरक्षण देऊन आयुष्याची भाकरी द्या. आणि दुसरं काम करा, मराठ्यांनी फक्त व्यसनापासून लांब जा. मराठ्यांची प्रगती कोणीच रोखू शकत नाही. फक्त व्यसनापासून लांब जा, माझं एवढंच ऐका. आणि बांध टोकराचे कमी करा. फुकट घेण्या देण्याचे दुश्मन आहे. काल बांध टोकरी तू रे, बांध नका, एकामेकाला माया लावा. आता काय झालंय सर माहितीये का तुम्हाला मावशी? हो, तुम्हाला आवाज येतो का? मग भाषा कळते का? त्यांना नाही कळत. त्यांना जर नाही कळले ना, ते अधिकाऱ्याला विचारतात त्या शब्दाचा अर्थ काय होतो रे. त्या अधिकाऱ्याला नाही कळलं, ते मला फोन लावतोय त्याचा अर्थ काय होतो म्हणलं मला नाही माहिती, जाऊन तिकडं. आता मला येत नाही शुद्ध बोलता, मी आहे मराठवाड्याचा आपल्या. मग मला बोलता येत नाही. समजा मी शुद्ध बोलायला गेलो, एखादा अनुस्वार हुकलात, मग काय करायचं? त्यापेक्षा चाललंय चलून दे ना आमचंच. मावशाव तुम्हाला एक काम सांगतो, तेवढं करा. आरक्षणाची चिंता सोडून द्या तुम्ही. तुमच्या पोराला आरक्षण आणल्याशिवाय हे तुमचं पोरग हटत नाही, त्याची काळजी करू नका तुम्ही. फक्त तुम्ही एक काम करा, महिलांनी महिला जाग्या करा, गावाची गावं पिंजून काढा, आणि पुरुषांनी पुरुष जागे करा, गावाची गावं पिंजून काढा. आंदोलन शांततेत करायचं. कारण जे करणार नाही ते आपले आंदोलक नाही. आपलं ठोक असतं सरळ. आणि वेगळं आंदोलन करायचं असलं का आपण सरळ सांगत असतो, सरळ करायचं. काय करायचं सरकारने करून घ्यायचं, आणि आपल्याला काय करायचं आपण करत असतो. आपण खोटं बोलत नाहीत, पाठीत खंजीर खुपशीत नसतो. सरळ आंदोलन शांततेत करायचं. फक्त महिलांनी महिला जागा करा. 2च गोष्टी सांगा मावशा हो, फक्त. शेवटाकडे आलो मी, आता थोडं राहिलंय. 2च कामं करा. आणि सांगायचं काय, तुझ्या लेकराला आरक्षण लागणार आहे, माझ्या पण लागणार आहे. इथं का मा एकट्याचं कल्याण नाही, सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठ्याचं कल्याण आहे. त्या आरक्षणासाठी आपल्याला लढायचं. एवढ्या वेळेस आपल्या लेकराला आरक्षण मिळून द्यायचं. मग नसन बोलायचं, बोलू नको. जर तुमचे मतभेद असले, नळावर भांडणं केले असते तुम्ही एखाद बार, तर तिला म्हणा बाया जाऊ दे एवढी बार, मी तुला भांडा हाणलं होतं, तू 2 हाण मला भांडे. पण आता आपण दोघी एकच होऊ. सगळे दुनिया एक झाली आणि आपल्या लेकराचं वाटोळ व्हायला लागलंय. आपण ते मागचं सोडूनच देऊ. तवा बळच बैल बांधला होता, बांधला होता, आणि तो माल खाल्ला होता. तो आपला 2 एकर चारे हो, पण एक येऊ आपण. एवढे बार लढू, पण लेकरासाठी लढू, एवढंच म्हणा. वादच होत नाहीत. लग्न साधे करा तुम्ही, आणि बांधा फोडायचे बंद करा. नुसतं बांध फोडा तरी 2-2 पिढ्या बोलावच भाऊ आपले लोक एकामेकाला. घेणं नाही देणं नाही. मग आता बांध फोड्यावर जर आपण 2 वर्ष 2 पिढ्या बोलत नाहीत म्हणल्यावर, आणि आरक्षण न दिल्यावर सरकारची तर फजितीच. मग त्याच्यात आयुष्यच गुतलंय मराठ्यांच्या पोराचं. मावशा हो, फक्त महिलांनी महिला करा, पुढे महिला जाग्या करा. लाजू नका. काही महिला म्हणतात मला लाज वाटते. मला सांगा, आपण शेतात काम करतो का नाही? आपण लाजतो का? आपण जर काम नाही केलं तर आपले लेकरं मोठे नाही होणार. काम करावंच लागेल, त्याशिवाय आपले लेकरं सुधारणार नाहीत. मराठा आरक्षणातून सुद्धा तुमचे पोरं मोठे होणार आहेत. त्यात काय लाजायचं? तरी काही महिला म्हणतात नको बाय, मला लाज वाटते. वाटून दे. मग काय करते आता? करतो तर मग आम्ही जाताना काय जनजागृती नको करू तू. पण माझ्या एक प्रश्नाचं उत्तर दे ना. तो हा धीर निवडणुकीला उभा राहिल्यावर कसं गल्ली गल्लीनं पॉम्पलेट घेऊन पळती?
कबशी हान बाया, पतंग हुकून नको देऊ, नारळ बराबर हान. मग कसं सांग ती तो अधीर मोठा होतो, तो अधीर कोणच्या तरी साहेबाचा असतो. साहेब एखाद त्याला गटार गुटार नाली फाली देत आहे, तो अधीर मोठा होणार. आपले उस तोडायला पाठायचे का? आपल्या पोरासाठी कोण? कोणीच नाही. तुमच्या पायाला हात लावून सांगतो, ही गरजवंत मराठ्यांचा लढा आहे, गोरगरिबांचा लढा आहे. आपल्या पोरांसाठी आपल्यालाच लढायचं आहे आणि ही लढाई जिंकायची सुद्धा आपणच. आता सावध व्हा, अशी संधी पुन्हा मराठ्यांना येणार नाही. या गंगाखेड मधून मुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे, त्या नोटिसा फिटिसा बंद करा. तुमच्याकडे दिल्या का रे? ते असं उलट करून ठेवलं. तुम्हाला सांगतो, आता मुख्यमंत्री गृहमंत्री बसते तिकडं, नोटिसा दिल्या इकडं. लोक काय म्हणतात त्यांना ऐकायला मिळतं का? नाही. आता लोक मला काय म्हणतात, मी देवेंद्र फडणवीस साहेबाला सरळ आज प्रश्न विचारतो सांगतो सुद्धा, तुम्ही नोटिसा ज्या दिल्यात, द्यायला लावल्यात, त्यात पोलिसाची काहीच चूक नाही. त्यांना द्यायला सांगितलं म्हणून दिल्यात. मला माहिती 4-5 जणांना द्यायला सांगितलं, आणि ते कोण आहेत मला माहिती. मी तुम्हाला त्यांचे नाव बी नंतर सांग. हो, त्याचा आता कार्यक्रमच आता, त्याला आयुष्यभर बोलायला नाही. आता मला नाव माहिती मी सांगणार आहेत. त्यांनी सांगितलं म्हणून यांनी नोटिसा दिल्या. नोटिसा दिल्या यांनी, यांचा काय दोष नाही, यांना दोष देऊन उपयोग नाही. पण झालंय असं, मला लागले फोन यायला. ते म्हणतात आता हे असं झालं, त्या आंदोलनात मी नाही बी मान, ते काही संबंध नाही पण फुकट मला नोटीस आल्या, ट्रॅक्टर इकडे नेऊ नको, ट्रॅक्टर तिकडे नेऊ नको. मग मी येऊ नाही तेव्हा नाही येतो काय मग तुम संगच. बघा कसे उलटे परिणाम झाले त्याच्या. आता काय गरज आहे का तुम्हाला? आणखी नाही. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे, सामंजस्याने तुम्ही तोडगा काढा, विनाकारण मराठीने चाडवं येऊ नका. आम्ही मात्र आमच्या लेकराच्या न्यायासाठी हटणार नाहीत. आरक्षणच घेणार तेव्हाच हटणार, तोपर्यंत आम्ही हटत नाहीत. आता आणि तुम्हाला एक काम सांगतो माय बापाव, कधी काळी जर आंदोलन करायची वेळ आली तर एवढी जागृती करा, इतके गाव पिंजून काढा. कधी काळी या गंगाखेडच्या परिसरात जर आंदोलन करायची वेळ आली तर 20 किलोमीटर मराठ्यांना उभा राहायला जागा नाही राहिली पाहिजे, एवढ्या ताकदीनं शांततेत आंदोलन करा. आणि दुसरं सांगतो, नोटिसा दिल्यात, जर एखाद्याला अटक झाली काहीच म्हणायचं नाही, फक्त मी सांगतो तेवढंच करायचं. ज्या पोरांना नोटिसा दिल्यात त्यांना उघडं पडू देऊ नका. ते तुमच्या आमच्यासाठी लढतात, लक्षात असू द्या. तुमचे लेकर आहेत ते, त्यांच्यासाठी फक्त एकच काम करा. त्यांना जर उचलून नेलं आणि तुम्हाला कळालं, सगळ्यांनी उठायचं, पुरा तालुकाच, सगळा जिल्हा, आणि त्याला जिल्हा नेलंय त्या पोलीस स्टेशनला जाऊन मांडी घालून बसायचं, काहीच म्हणायचं नाही. पोरग सोड सुद्धा म्हणायचं नाही, जायचं नुसतं मांडी घालून जाऊन बसायचं. गेल्या गेल्या फक्त एक काम करायचं, तिथं असणाऱ्या पोलीस निरीक्षक साहेबाला सांगायचं, भाऊ मला मरणाची भूक लागली, फक्त भाकर आण. रेटून 3 टाइम भाकर खायची, तिथं झोपायचं. पोरग सोड नाही म्हणायचं, काहीच नाही. एक आरक्षण दे नाही तर पोरग दी, 2च गोष्टी बोलायच्या. उद्रेक नाही, जाळपोळ नाही, धिंगाणा नाही, आरडा नाही, वरडा नाही, काय नाही. आता जर 1-2 लाख लोक जाऊन बसली, 5 रुपयालाच वडापाव धरा बुवा, मेलन ते बिचारे तुम्हाला खाऊन घालू घालू. मग सरकारला बी काचका कळन. मग ते पोलीस बांधव म्हणते ये हिनी गुतीला आमच्या गळ्यात, ते बसले माझ्यात येशीत तिकडे, यांना भाकरी चाराची वेळ आली आम्हाला. एकदम सोपं, डोकंच लावायचं नाही. एक तर आरक्षण दे म्हणायचं, नाही तर पोरग दे, त्याशिवाय माघारी जात नाहीत. नुसत्या मान घालून बसायचं, काना कण झोपायचं, काहीच काम करायचं नाही. आणि रेटून खाजायचं परत, अर्धवट नाही. कारण उपाशी काय मरून त्यांना देता येणार नाही. नसता पुऱ्याला 8 टाक म्हणायचं एकदाच, ताण नको डोक्याला. द्यायला आता 6 कोटी एकदाच बसायचं. आता जे व्हायचं असेल ते देशात रेकॉर्ड करायचा आपल्याला बी. आता सगळ्याच मराठ्यांनी लेकरा बाळासह जाऊन बसायचं, हो द्या त्यांची इच्छा पूर्ण.
माय बापावर लक्षात असू द्या, लेकरं उघड्यावर पडू देऊ नका, फक्त शांततेत. आपल्याला मराठ्यांनी शब्द दिलेला आहे 17 तारखेला, शांततेत. तुम्ही बाकीची काळजी करू नका, बाकीच्यांना मी समर्थ आहे. तुम्ही आत्ता ज्याचं नाव घेतलं तर त्याला तर मोजितच नाही मी, कारण त्याचं नाव मी घेत बी नाही. कारण नाव कोणाचं घ्यावं आणि कोणाचं नाही घ्यावं त्याला महत्व देण्याची गरज नाही. चल हट, तुझं नाव बी नाही घेत मी. गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं, जरांगे पाटील तुम्ही काही बोलू नका. आता आम्ही त्याला बोललो. मी 2-3 दिवस झालं गप बसलो नाही रे. माय बापा खरंच नाही, तुम्ही ऐकता त्याच्याविषयी काही बोललो मी. मग आता ते गप बसलंय, पण बारीक आवाजात कणत बोलत आहे. मला आज कळलंय काहीतरी बोललाय, पण मला ऐकायला नाही मिळालं. मी आज संध्याकाळी ऐकन, कारण त्यासारखा मोक्कार नाही मी. माया माग हे काम, मला हे मराठ्यांची सेवा करायची. ते हे मोकळं, ते आता चाललेलं आहे बेसन खाऊन, त्यांना राहिलं काही काम. पण तो काहीतरी म्हणलाय, पण बारीक आवाजात म्हणलाय, कणत बारीक कळ नसते निघत तसं. मला एकदा ऐकून दे, मग त्याला कचका दाखवतो मा कसा आहे. नसता मग गिरीश महाजन साहेबांनी त्याला रात्रीच सांगायचं तू कशाला बोलला म्हणून. मी बोललो का काही नाही. मग तू मराठाच्या आरक्षणाच्या विरोधात बोलायचं नाही, मी सोडितच नसतो. मी का लय शहाणा नाही, मी का लय शहाणा नाही भाऊ. तुम्ही टीव्हीला बघता का नाही, का नाही बघत? आपला कचका तसा टप्प्यात आला का वाजेलाच, त्याला सुट्टीच नाही. आत्ताच ग बसलोय मी, आता 2-3 दिवस झाले. आज काहीतरी कणलाय, हळूच आवाजात म्हणत होता काहीतरी, लय बारीक बोलत जणू. जरांगे साहेब म्हणतोय जणू तेव्हा मला आता बारीक कणतो. तो दुमता काढलाय म्या आणि माझ्या मराठ्याने. तुला लय वळवळ होते, तो खोटात लय होता ना कसा उपटेला. आता देव बिहाड आला ना, मराठ्यांना आरक्षणापासून कोणीच रोखू शकत नाही. आता देव बिहाड आला तरी पण मराठी आरक्षणात गेले, त्यामुळे लय वळवळ नाही करायची. आणि माझ्यासारख्या एडपटाच्या नदीत नाही लागायचं. तू एक एडपट, मी दुप्पट आहे. मग मी काय लय शहाणा नाही, माया नादी लागू नको. मी त्याला लय बारे सांगितलं, पण ते वळवळ करतय. दांडे कुऱ्हाडी काठ्या पाय तोडीन आणि मा पाय तोडल्यावर हे मराठ्याचा आग्यामुळे तो आहे चेडीत घुसन ना. तू काय बधीर झाला का? मला नुसते अटक करायचं म्हणलं तरी हे पुरेचे पुरं काय होईन राज्यात. तू कायला स्वप्न बघतो, गप मर ना. मला त्याचं ऐकून द्या फक्त, तवर नाही बोलत मी, कारण मी शब्द दिलेला आहे. मराठीचा असं आहे, शब्द दिला की मराठी फिरून बदलत नाही. मी त्यांना शब्द दिला तेव्हा आज कानलाय, मला गाडी सांगितलं हळूहळू असं काय कोण म्हणलाय, मला फक्त ऐकून द्या. त्याचसारखं मी कागद घेऊन हिंडत नाही. 3 पिशवीच घेतली बाजाराची आणि असाच चलवतोय. कोणाला तुम्ही वाचा, त्याला म्हणतो तुम्ही वाचा. विधानमंडळातच घेऊन गेला. अरे ते कायदे मंडळ आहे, 35 वर्ष तुला अनुभव आहे, जरा शहाण्यासारखं वागणं. आबळ आल्यावर ते फिरल्यावर काम करतो तू, तिथं कशाला नेतो. त्या मंत्र्याला म्हणतो वाचा तुम्ही. बरं मग हिंदी मला येत नाही, मी का करू त्याला? मग हिंदी त्याच्या भाषणात वाचून दाखवतो, तेच हसतो. हे येडपट का मान धामाचं उग. बरं खरं बोलत मी. त्याला म्हणलं गोरगरिबाचं खाल्लं, जेलला गेला, तुला तळतळाट लागला, तो महाराष्ट्र सदन खाल्लं आणि बेसन भाकर खाऊन आला. मी असं म्हणलो त्याला. तेव्हा म्हणतो त्याला काय माहित मध्ये काय काय मिळत आहे. मध्ये बेसन भाकर आणि कांदा मिळतो, मग काय कोणी भर जस का लढाई जिंकून आला सांगत कांदे मिळत आहेत. एवढा मोठा नेता आहे, कायद्याची शपथ घेतली. कायदा पायदळी तोडवायचा नसतो, जातीवाद करायचा नसतो. मी रात्रंदिवस मराठ्यांना आवाहन करतोय, मराठ्यांनो शांत राहा. हे राज्य शांत ठेवायचं आहे, शांत आपलं राज्य आहे. ओबीसी बांधवांनी मराठ्यांच्या अंगावर यायचं नाही, मराठ्यांनी ओबीसीच्या अंगावर नाही जायचं. हे राज्य आपलं आहे, हे जिल्हे आपले, तालुके आपले. त्याच्या फायद्यासाठी तेव्हा आपल्याला दंगल लावून आपल्याला नाही लावायची. आत्ताही ओबीसी बांधव आणि मराठा बांधव एका जीवन गावात वागत आहेत. आत्ताही मुस्लिम बांधव असो, दलित बांधव असो, धनगर बांधव असो, वंजारी बांधव असो किंवा ओबीसी बांधव असो, आत्ताही गावखेड्यात बघा तुम्ही. तुमच्याकडे गावखेडे असते ना, हा बघा तुम्ही. लग्नाला जर चालले ना ओबीसी बांधव मराठा बांधव, दोघं 50-50 पेट्रोल टाकी ते भाऊ गाडीला, आणि दोघं एकामेकाला चहा पाहिजे. आज हे पाहिजे तो, उद्या तो पाहिजे तो. आणि जर ते नाही पाहिजे कचा कच घोडे लावते एकामेकाला.
एवढं प्रेम आहे त्यांचं एकमेकावर आत्ताही. एखादी जर मोटर जळाली ना ते म्हणतात तुला पीक नको जळून देऊ, चल मग आपली मोटर घेऊन पाणी देतो आहे पिकाला. इतकं प्रेम करतात एकमेकावर. फक्त कापसाच आपण आपली याची देत, त्यासारखा कोणाचं नाही याचीत. ते कोणाचा खातून जेलला जातो. तो फक्त आज काय बोलला मला, उद्या मला आज बघून दे तो ऐकडे, उद्या बघतो मी, हाय उद्या दिवस माझ्या कचाट्यात तो आणखी. मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलला मग तो कोणत्या जातीचा असो त्याला सुट्टी नाही देणार बी नाही. फक्त माझी तुम्हाला विनंती, एकजूट फुटून देऊ नका. नोटिशीचं गृहमंत्री बघतील. आता मी हे बोलतो, मोगाशी त्या वडगावच्या पाठीमागं मला मुख्यमंत्री कार्यालयातून फोन होता, पण या लोकांनी सुधरून दिलं नाही म्हणून म्हणलं नंतर बोलू. गृहमंत्र्याला सांगतो नोटीस माघारी घ्या, उगाच ताणू नका, नसता तिसरंच लफडं होईल. मग मला नाही सांगायचं. आपण मुंबईला जायचं म्हणलो का नाही, आणि मग कसं काय नोटीस दिल्या तुम्ही आम्हाला? म्हणजे तुम्ही तिकीट दिलं काय मग आम्हाला या म्हणून? आणि नोटिसीला काय होईन बरं? आता काय होईन? आता काय करता? कशाला दिल्या तुम्ही? बरं आम्हाला मुंबईला जायचंच नाही, आमचं ठरलंच नाही. साधी सोपी गोष्ट आहे मावशाऊ, आम्हाला मुंबईला जायचंच नाही. मग नोटीस द्यायची काही गरज आहे का? ठरल्यावर ठीक आहे भाऊ, लगेच त्या ट्रॅक्टरवाल्याला देऊन बसले, ट्रॅक्टरनं घेऊन जाऊ. आता हे मराठी इतके कलाकार आहेत, यांना जर यांचा बाप म्हणला ना तू लग्नाला जायचा नाही, तू शेतात जाय, हे शेतात जातं, तिकडं बैल बांधतो उसा उसावून लग्नाला जातं. आणि तुम्ही इतकं त्यांना सावध केल्यावर हे तुम्हाला माहित होते का मग गेलेले? किती येडपटपणा आहे हो. बरं आम्ही डिक्लेअर केलं नाही, घोषणा नाही, तरच नोटिसा दिल्या. बरं द्यायनात का? हरकत नाही, आता का करता दिल्यात म्हणलं. पण आम्ही का बरं मुंबईला जाऊ नये? जायचं नाही, पण का जाऊ नये? आम्ही मुंबई बघायची नाही का? मुंबई महाराष्ट्राची नाही का? आम्ही महाराष्ट्राचे आहे का नाही? आम्हाला बघायचं भावा इमान कसं उडतं. मंत्री कोणत्या खोलीत झोपवतो, गादीवर कसा झोपवतो आम्ही बघू नाही का? चहा कोणत्या कंपात पितो, त्याच्यामध्ये साखर टाकतो का? आमच्या साखरेसारखी तोही साखर आहे का? बघायच नाही का आम्ही? ती शेअर मार्केटचा बैल तसं कमवून करतो, आम्ही बघू नाही का? रेल्वे कोण पळा द्यात कशा, आम्ही बघायचं नाही का? लोक म्हणतात मंत्रालय लय मोठं आहे, वर बघितलं की टोपी पडते, मग आम्ही बघू नाही का कसं घे? आम्ही जायचं नाही का? हिरो हिरोईनचे बंगले कसे दिसतात बुवा? बिस्किटच्या कंपन्या कसल्या असतात? चॉकलेट कस काय होते? बघायचं नाही का आम्ही? म्हणजे सगळे देशातले येते ते बघते, आम्ही बघायचं नाही का? आम्ही काय केलं तुमचं? आमची मुंबई बघून द्या ना आम्हाला कशी दिसती, काय होती. मंत्रालयाला जवळून हात लावून बघू दे भाऊ कशी काय म्हणून. मंत्रालय असं लांबून जवळ नको जाऊन देऊ. आम्हाला काही करायचंय का तिथं जाऊन? आम्ही काही त्रास दिला लागतो मला? आम्ही आमच्या भाकरी घेऊन चाललो, तेवढी एकच व्यवस्था करा फक्त आमची. कारण ते नैसर्गिक कुठं जावा भाऊ, इतक्या दिवसाने माघारी कसं काय यावा? आम्ही काही म्हणलोत का जायचं काही? आम्ही काही त्रास दिला लागतो मला? नाही. मग तुम्ही कमलं पुढं आमच्या मागा लावलं घेणं दे नाही, आणि आम्ही का बघू नाही? सगळे दुनिया तुम्ही सांगून टाका आम्हाला मुंबई तुमची नाही, तुम्ही महाराष्ट्रात नाही. जातो आम्ही आसामला राहायला सगळे मराठी, काय करावं मग आता? माय बापा जाता जाता तुम्हाला माझी विनंती, आंदोलन शांततेत करा. ही लढाई जिंकायची, आपल्या पोराला न्याय द्यायचा. अशी संधी मराठ्यांना पुन्हा नाही येणार. या संधीचं सोनं करा. काही झालं तरी हरकत नाही, ही लढाई जिंकायची. मराठ्यांना आरक्षणात जाण्यापासून कोणीच रोखू शकत नाही, शब्द आहे माझा तुम्हाला. कोणीच रोखू शकत नाही. मराठी आरक्षणात गेले. मला फक्त तुमची एकच अपेक्षा आहे, मला तुमच्या पाठबळाची गरज आहे. मी तुमच्याच पाठबळावर तिथं माझी जीवाची बाजी लावून बसतोय. मी 17 दिवस उपोषण केल्यामुळं आणि नंतरचं 9, 26, 27 दिवस उपोषण केल्यामुळं माय बापा माझं शरीर मला साथ नाही देत. आता माझे काय हाल होते हे माझ्याच गाडीतल्या लोकांना माहिती. मला डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही आराम करा, तुम्ही आता फिरू नका. माय बापा मला माहित, आता जर मी फिरलो नाही आणि यावेळेस जर मी घरी झोपलो तर माझ्या मराठा समाजाच्या लेकराचं वाटलं झालं म्हणून समजा. म्हणून मी माझ्या जीवाची पर्वा नाही करत आणि करणार पण नाही. कारण त्या उपोषणामुळे माझे इतके हाल होत आहेत.
तरी मी आनंद देतो. माझी फक्त तुम्हाला एकच विनंती, तुमच्या एकजुटीमुळे या घराघरातल्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या लेकराचं कल्याण होणार आहे, ते मोठे होणार आहेत. मला तुमच्या पाठबळाची गरज आहे. माझ्या पाठीशी खंबीर उभे राहा. मला तुमच्या साथीची आणि आशीर्वादाची गरज आहे. पाहू मला आशीर्वाद आणि साथ तुमच्या पाहिजे, कारण मी तुमच्या जीवावर तिथं माझ्या जीवाची बाजी लावून बसतोय. मी मरायला भेट नाही आणि परवा पण करत नाही, कारण मी सांगतानाच माझ्या बायकोला सांगितलेलं, आलो तो तुझा, गेलो तर समाजाचा मी क्षत्रिय मराठा आहे, कुंकू पुसून तयार आहे. मी मरायला नाही भेट. फक्त या राजकारण्याचं ऐकून फूट पुढे देऊ नका. आपल्या लेकरा बाळाचं वाटोळं होईल जर तुम्ही मागे सरकलात तर. आता पिढ्या बरबाद नाही होऊ द्यायच्या. माझी तुम्हाला जाता जाता एक विनंती आहे आणि तुम्हाला शब्दही देतो. तुमच्याच बळावर मी तिथं जीवाची बाजी लावून बसलोय. माझ्या खांद्याला खांदा लावून तुम्ही सगळ्या महाराष्ट्रातला मराठा समाज लढा. मी तुम्हाला शब्द देतो, महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळवून दिल्याशिवाय हा तुमचा मुलगा जरी एक इंचही मागे सरकणार नाही. हे शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. सगळ्यांनी एकदा मोबाईलच्या बॅटरी लावा. सगळ्यांनी मीडियाच्या बांधवांना विनंती आहे, राज्याला आणि सरकारला विराट रूप मराठ्यांचं जमलेलं एकदा दाखवा. सगळ्यांनी सुरुवातीपासून सगळ्या मोबाईलच्या बॅटरी सुरू. 1 मिनिट सगळ्यांना सुरू करा. रूप बघून तरी सरकार, मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे, हे माझा मायबाप मराठा समाज नजर पुरत नाही इथपर्यंत उभा राहिलाय. याच्या लेकराला आरक्षण देऊन न्याय द्या. आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे, सामंजस्यानं मार्ग काढा. मराठ्यांना डोचू नका. हे विशाल रूप सरकारने बघावं. मीडियाच्या बांधवांना विनंती आहे, विराट रूप दाखवा. नजर पुरत नाही इथपर्यंत मराठे जमलेत. सरकारला पुन्हा पुन्हा विनंती आहे, आम्हाला डोचू नका. तुमच्या पायाला हात लावून सांगतो, आमच्या गोरगरिबांच्या मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण. धन्यवाद. जय जिजाऊ. आणि सगळ्यांनी शांततेत जा. मोठं कुणाला नाही एकदम शांततेत. आणि मला